वाघमारे एवढ्या उन्हाच्या कुठं निघून गेल्या असतील. मी त्यांच्यासाठी एवढी चिठ्ठी लिहितोय आणि त्या निघून पण गेल्या. पप्या इकडे बोल की, चहा देऊ पाणी देऊ? नाही नाही, चहा नको आहे मला. तुला एक काम करायचं आहे. बोल की. वाघमारे आत्ताच कुठेतरी बाहेर गेल्यात. आज जाऊन तुला माहिती काढायची की त्या कुठे गेल्यात. खरं तर चौकशी करायला मीच गेलो असतो, पण त्या पूर्वा मॅडमना कारण मिळेल तंतन करायला. त्यापेक्षा तू आज जा आणि वाघमारेंबद्दल विचार. कोण ना कोण तर माहिती दिलंच तुला. नाहीतर एक काम कर, सरळ भारती मावशींना विचार, त्या सांगतील तुला. बरोबर, असा गेलो ना असा आलो. ए इकडे इकडे का? अरे असं रिकामा हातानं कुठं चाललास? अरे असंच गेलास तर संशय येईल ना सगळ्यांना. तुझा चहा घेऊन जा, म्हणजे पूर्वा मॅडमने जर तुला विचारलं ना तर त्यांना सांगता येईल की चहा द्यायला आलो होतो. चहा द्यायच्या निमित्तानं आज जा आणि माहिती घेऊन बाहेर ये. होईल का? ही भारी आयडिया आहे. अरे माझ्या डोक्यात कसं काय ना आली बरं? असं आलो ना असं आलो. थांब. ए पप्या, ह्याच्या कोणाला आणलंय आता? दुकान टाकलंय, ज्याला पाहिजे ते घेईल ना. मी तर ठरवलंय की तासाला किटली फिरली पाहिजे, तोंड गोड झालं पाहिजे. आता काय एखादं तोंड असतंच कडू, त्याला पप्पे सेटचा चहा पाजून मी काय फायदा नाही. अगदी बरोबर बोललात बघा पप्पू शेठ. ए काय है? ए इथे येऊन फालतूगिरी नाही करायची. अजिबात फालतू टाइमपास नाही करायचा. पटकन कोणाकोणाला चहा हवाय तो घ्या आणि याला पाठवून द्या. चलो पटपट वाट. भंडारे, चहा पाहिजे काय? नको नको, बरोबर, घ्या चहा घ्या. एक तासाभराने या मग घेत. कशाला स्पेशल आहे घ्या. जाऊ दे, आता तुम्ही आग्रह करताय तर नाही कसं म्हणू तुम्हाला. अरे ते म्हण चहा घ्या. नकोय मला. का नको? अहो चहाला काय किरकोळ मध्ये घेता काय तुम्ही? अहो चहाचे लय फायदे आहेत. झोप उडून जाते, अशी काम करताना तर येते. घ्या, अहो चहा घेतला पाहिजे. माझा कटिंग स्पेशल आहे, स्पेशल चहा. ती गवती चहा, आलं बिलं कुठून केलेला आहे चहा. घ्या. आलं टाकलेलं असू दे ना तर वेलची कुटलेलं असू दे, मला चहा नकोय. चल उठ. काय मॅडम, काय नको नको लावलाय हो? अहो काय तुम्ही माझा बी अपमान करायला लागले, माझ्या चहाचा बी अपमान. माझ्या चहाचा अपमान करायचा नाही बा जरा. आधीच सांगतोय तुम्हाला, मी एवढं मेहनत करून जाऊन घेऊन आलो तर नाही करायला लागले तुम्ही. ए ओरडतोस कोणावर? चल बाहेर निघ. हा भारती मॅडम, हो मी माझी बहीण कुठं आहे ती माहिती काढायला आलोय मी इथून. थोडी चहा घेता की तर सांगा. धरा धरा धरा. एवढा आग्रह करतोच आहेस तर दे मग चहा. मंजू मॅडमना बाहेर ड्युटीवर पाठवलंय तातडीने. सर्वेचं काम बघायला कलेक्टर साहेब येणार आहेत. त्यांच्याच बंदोबस्तासाठी पाठवलंय मॅडमना. अरे चहा पिऊ नका हो. मनात नसताना चहा पिणं म्हणजे अपायकारक असतो ना बाबा. ऍसिडिटी झाल्यावर तुम्ही मलाच बोलता. नाही चहा द्या, चहा द्या इकडं, चहा द्या इकडं. शरीरासाठी चांगलं नसतंय ना, म्हणत ना झाले ऍसिडिटी मग तुम्ही माझ्या नावाने ओरडणार का नाही? त्यापेक्षा चहा घ्यायचाच नाही. जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी देणार तुम्हाला. मॅडम तुम्हाला चहा देऊ? स्पेशल आहे, मी स्वतः बनवलंय. इडी होते लोक माझी चहासाठी. नको नको तर नको. सत्यात होता, सत्यात होता. हळू जरा दमानं, श्वास घ्या आधी. हा ते नवीन सिनियर इन्स्पेक्टर मॅडम आहेत का, त्यांनी आपल्या मंजुताईला तातडीनं कुठेतरी ड्युटीवर पाठवले. ते कलेक्टर साहेब आलेत ना, तर त्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवले. म्हणजे वाघमाऱ्याच दिवसभर चौकीत नसणारच. आत्ता कुठं जरा बरं वाटत होत, पण ह्या पूर्वा मॅडमने मुद्दाम त्यांना बाहेर पाठवलं असणार. एक नंबरची वाईट बाई आहे. होईल का? लय वाईट आहेत.
नाही कशा बी असू देत त्या, पण त्यांनी आपल्याशी पंगा घेतलाय. तू टेन्शन नको घेऊस. वाघमाऱ्यानंतर असू देणार नाही. तू थांबितच, मी आलो. सत्यजित सुर्वे, तू कुठेच जाऊ नाही शकत आत्ता. का? चौकीत ये, कळेलच. सत्याचा तुम्ही हो, या बसा. बसतो थांबा. डोंट यू डेअर. उभं राहायचं असंच, आणि मी विचारेन त्या प्रश्नांची एकदम खरी खरी आणि व्यवस्थित उत्तरं दे, अतिशहाणपणा न करता. तुम्ही घर आहे तुमचं, मग पाहुणचार केल्यासारखं खुर्ची वगैरे मागे काय घेताय त्यांच्यासाठी? गेली अनेक वर्ष गुन्हेगारीत आहेस तर तुझ्यावर पहिला गुन्हा बऱ्याच वर्षांपूर्वी नोंदवला गेलाय. एक मिनिट. पहिली गोष्ट, मी गुन्हेगार नाही आहे, त्यामुळे कुठल्याही गुन्हेगारीत माझा समावेश असण्याचा काही संबंधच नाही. मी ना